ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशनच्या हातरवरील नेमका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे, त्यामुळे आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आहे, कारण आपण अशाच प्रकारे मराठीमधनं जबरदस्त एकदम ट्रेनिंग टॉपिक व्हिडिओ आणत असतो। त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथून तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि खतरनाक झालेला आहे। व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे, तेव्हा तुम्हाला सर्व व्हिडिओ समजणार आहे। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। Once more! Once more! Once more! Get up. तर मित्रांनो, मी आलेट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। त्याला अशा प्रकारे दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत, तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे प्रीसेट बघायला मिळणार आहे, तर तुम्हाला काही बीट वगैरे बघून डोळे फिरवायची गरज नाही आहे, कारण थोडंसं कष्ट आहे, पण व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे, त्यामुळे थोडंफार कष्ट घ्यावेच लागणार आहेत आपल्याला। तर बीट म्हणजे थोडे छोटे आहेत, पण काय करू शकणार आहेत आपण, आहेतच तसे। तर सिम्पली काय करायचं, आपल्याला यामध्ये फोटोज ॲड करायचे आहेत। तर फोटोज ॲड करण्यासाठी 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आहे, आणि तुमची जिथे काय फोटोची फाईल असेल ती फाईल ओपन करून घ्या आणि फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी फोटोज ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेले आहे। तर मी स्किप यामुळे केलं, कारण की तुम्हाला जर फोटो दाखवत बसलो तर आपला 1 घंटा कधी गेला ते कळणारच नाही बरं का। त्यामुळे मी थोडं स्किप करून घेतला आणि एक फास्टमध्ये फोटोज ॲड करून घेतले। तर आता काय करायचं, अशा प्रकारे फोटोज ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, यामध्ये आपल्याला इफेक्ट ॲड करायचे। तर इफेक्ट ॲड करण्यासाठी काय करायचं, बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती। इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला सिम्पली हा जो एक 3 नंबरचा इफेक्ट आहे, हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। तर काय करायचं, 3 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, इथं खाली 3 डॉटवरती टच करायचं, याला कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बॅकला यायचं आपल्या व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, एकदम आपल्याला लास्टला जायचं आहे, लास्टला म्हणजे 8 सेकंदापाशी जायचं आहे आपल्याला, 8.27 सेकंदापाशी, आणि इथं आल्याच्यानंतर ह्या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे। या समोरचा फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, म्हणजे मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर मी अशा प्रकारे इफेक्ट ॲड करून घेतलेले आहेत। तर इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती, आणि 4 नंबरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे, इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे। परत व्हिडिओवरती आल्याच्यानंतर आपल्याला 8 सेकंदापाशी जायचं आहे, आणि इथं काय मधले फोटो राहिलेले आहेत या मधल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे। तर म्हणजे इथं इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर इथलं इकडचं आपलं काम होऊन जाणार आहे। तर इतकं झाल्याच्यानंतर सिम्पली बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे, हा 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे, इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्यानंतर इथे एक मोठा फोटो आहे तर आपल्याला मोठा फोटो बघायला मिळणार आहे 4 ते 5 सेकंदापर्यंत। तर ह्या मोठ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर परत इफेक्टच्या लेअरवरती यायचं आहे, आणि हा जो एक नंबरचा ब्लरचा इफेक्ट आहे, हा ब्लरचा इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचा आहे, आणि 1 नंबरच्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे।
तर इथं इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर ना परत आपल्याला एकदम लास्टला यायचं आहे. लास्टला आल्याच्या नंतर हा जो 2 नंबरचा इफेक्ट होता आपण ॲड केलेला, तर हा नाही मित्रांनो, हे हा जो आहे का, हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून काय करायचं आहे, समोर यायचं आहे आणि हे का मधले राहिलेले बारके फोटो आहेत ना, या बारक्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर या 0 सेकंदापाशी जी बीट आहे त्यांना नाही बरं का, हा जो एक नंबरचा म्हणजे 2 नंबरचा फोटो आहे ह्याला हे करायचा आहे. त्याच्यासमोर एक आहे हा मोठा फोटो, त्या मोठ्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि या बारक्या फोटोला काही इफेक्ट द्यायची गरज नाही, कारण हे खूपच बारकी बीट असल्यामुळे त्याला इफेक्ट ॲड करायची गरज नाही आहे. कारण जर आपण इफेक्ट वगैरे ॲड केले तर नुसतं धुरळाच होणार आहे, विषयाचं नाही. तर इतकं झाल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर ना वरती 3 डॉटवरती टच करायचे. इलेक्ट्रिसिटी कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा आहे. स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि स्ट्रोकची लेंथ 7 ते 8% ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे आणि आपली जी बॉर्डर आहे ते बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर आपली अशा प्रकारे बॉर्डर ॲड होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर सिम्पली आपला व्हिडिओ जो आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याला इथं 1080 पिक्सल ठेवायचं आहे, इथं 720सुद्धा ठेवू शकता. तर तुम्ही तुमच्या मोबाईलनुसार ठेवा. तर मी माझ्या मते 1080 पिक्सलच ठेवणार आहे आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त मराठी कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ.